नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अश्विनी बनकर मॅथ फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेसाठी नवनीत या पुस्तकातील स्वाध्याय बघत आहोत. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच यानंतर येणारे सर्व व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळत राहतील. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे सर्वांना त्याचा फायदा होईल. व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण स्वाध्याय 9.1 बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, मध्ये स्किप करू नका. पहिला प्रश्न, 6,56,537 वजा 56,437 बरोबर किती? तर वजाबाकी विचारली, आपण करून घेऊ. 6,56,537 वजा 56,437. 7 मधून 7 गेले 0, 3 मधून 3 0, 5 मधून 4 गेला 1, 6 मधून 6 गेला 0, 5 मधून 5 गेले 0 आणि हे 6. म्हणजेच आपलं उत्तर आलं 6,00,100. तर कोणत्या पर्यायामध्ये आहे? 6,00,000, 6,10,000, 6,00,100 म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न, 2,50,000 वजा 2,00,000 बरोबर 50,000. तर 2,51,111 वजा 2,01,111 बरोबर किती? तर आपण वजाबाकी करू. 2,51,111 वजा 2,01,111. 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, 1 मधून 1 गेला 0, परत 1 मधून 1 0, 5 मधून 0 गेले 5 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजेच आपलं उत्तर आलं 50,000. पहिला पर्याय 50,000 म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढील प्रश्न, चौकट 2,5,7,5 वजा चौकट 8,3,6 बरोबर 28,739. तर चौकटच्या जागी कोणता अंक येईल? तर आपल्याला काय सांगितलं, वजाबाकी दिलेली आहे. पाच मधून 6 जात नाही, मग आपण हातचा घेतला. इथं झाले 15, 15तून 6 गेले 9, 6 मधून 3 गेले 3, 5 मधून 8 जात नाही, मग हातचा घेतला. इथं झाले 15, 15तून 8 गेले 7, 1 मधून किती काढला म्हणजे 8 उत्तर येईल. तर 1 मधूनही जात नाही, म्हणजे आपल्याला इकडच्या एकूण हातचा घ्यावा लागेल. इथे होतील 11, 11तून जर 3 काढले तर उत्तर येईल 8 आणि हे 3 आहे. 3 ने हातचा दिलाय, 3 ने हातचा दिला म्हणजे इथे राहिले 2, हे 2 जसेच तसे. म्हणजे आपल्या चौकटच्या जागी आपण किती अंक घेतला? 3. म्हणजे आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 5,56,777 वजा 4,45,666 बरोबर किती? तर वजाबाकी विचारली. 5,56,777 वजा 4,45,666. 7 मधून 6 गेला 1, 7 मधून 6 गेला 1, 7 मधून 6 1, 6 मधून 5 गेला 1, 5 मधून 4 गेले 1 आणि 5 मधून 4 गेला 1. म्हणजे आपलं उत्तर आलं 1,11,111. 1,11,112 नाही, 11,000 नाही, 1,21,000 नाही, 1,11,111. म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 25,26,000 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यास सर्वात लहानात लहान 4 अंकी समसंख्या मिळेल?
तर काय सांगितलं, पावणे 26,000 म्हणजेच किती, 25,750. या संख्येतून 4 पर्यायापैकी कोणती संख्या जर आपण वजा केली तर कोणती संख्या मिळायला हवे, सर्वात लहानात लहान 4 अंकी. तर आपण पहिलं ऑप्शन वजा करू, 25,750. उत्तर येईल 5 शून्यातून गेला 0, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 7 0, 5 मधून 5 गेले 0 आणि 2 मधून 2 गेले 0. म्हणजे पहिला ऑप्शन वजा केला तर उत्तर 0 मिळतं, म्हणजे हा पर्याय नाही. दुसरी आहे 25,750 मधून आपण 24,750 जर वजा केले, 0 मधून 0 गेला 0, 5 मधून 5 गेले 0, 7 मधून 7 गेले 0, 5 मधून 4 गेला 1 आणि 2 मधून 2 गेला 0. इथे आले आपल्याला 1,000. त्यानंतर 25,750 मधून 27,450 वजा केले तर हे उत्तर वजाबाकी मायनस मध्ये जाईल, कारण 25 मधून 27,000 निघत नाहीत. तसेच जर 25,000 मधून 26,750 हेही निघत नाही. 25,000 छोटे आहेत, 26,000 आणि 27,000 मोठे, म्हणजे आपलं योग्य उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. आपल्याला कोणती संख्या मिळाली, 4 अंकी सर्वात लहान, तर 1,000. पुढील प्रश्न, पावणे 7,000तून किती वजा केल्यास 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या येईल. तर पावणे 7,000 म्हणजे किती, 6,750. त्यामधून 4 पर्यायापैकी सगळे पर्याय आपल्याला वजा केले तर कोणत्या पर्यायातून मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आपल्याला मिळेल असं विचारलं, तर आपण पहिला ऑप्शन घेऊ, 6,751. 6,750 छोटे आहेत, 6,751 मोठे, म्हणजे हे आपलं उत्तर असणार नाही. हे उत्तर मायनस मध्ये जाईल. त्यानंतर 6,750 मधून दुसरा पर्याय 6,651. 6,651 वजा करू, 10 मधून 1 गेला 9, 4 मधून 5 जात नाही, 14 मधून 5 गेले 9, 6 मधून 6 गेले 0 आणि 6 मधून 6 गेले 0. आपल्याला संख्या मिळाली 2 अंकी सर्वात मोठी. तर आपल्याला हेच विचारलं होतं, 2 अंकी सर्वात मोठी संख्या कोणत्या पर्याय वजा केल्यावर पावणे 7,000तून आपल्याला 2 अंकी सर्वात मोठी संख्या मिळेल. म्हणजे आपल्याला पर्याय 2 नंबर मधून 6,651 वजा केले तर सर्वात मोठी 2 अंकी संख्या मिळाली, म्हणजे आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यांतील फरक किती. तर 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती असेल, तर ती असेल 101 व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या ती असेल 98. यातील आपल्याला फरक विचारला. 11 मधून 8 गेले 3, 9 मधून 9 गेला 0 आणि हा 0, म्हणजे फरक आला 3. तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, 70,602 अधिक चौकट बरोबर 52,328 असल्यास चौकटीत कोणती संख्या येईल. तर आपल्याला प्रश्न दिला 70,602 अधिक, इथे x मानू आपण, बरोबर 52,328. तर आपल्याला ही x ची किंमत काढायची, तर x बरोबर 52,328. हे अधिक मधले इकडे बरोबरच्या तिकडे जाऊन वजा होतील, वजा 70,602. या दोन्हींची वजाबाकी, 8 मधून 2 गेले 6, 2 मधून 0 2, 3 मधून 6 जात नाही, हातचा घेतला, 13 मधून 6 गेले 7, 1 मधून 0 गेला 1, 9 मधून 2 7 गेले 2, म्हणजेच उत्तर आलं 21,726. ही x ची किंमत असणार, म्हणजे चौकटच्या जागेवर 21,726, 22,023 नाही, 21,726 म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न, चौकट 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 वजा वर्तुळ 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 बरोबर त्रिकोण त्रिकोण त्रिकोण, म्हणजेच काय, तर चौकट वर्तुळ त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. तर आपल्याला त्यांनी 4 पर्याय दिले, त्यापैकी आपल्याला पहिल्या संख्येला चौकट मानायचे, दुसरीला वर्तुळ आणि तिसरीला त्रिकोण. तर आपण ह्या किमती ठेवून बघू. 7 7 वर्तुळच्या जागेवर 3 3 3. तर उत्तर यायला
आपल्याला 5 5 5. पण काय येतं 7 मधून 3 गेले तर 4, 7 मधून 3 गेले 4 आणि 7 मधून 3 गेले 4. 5 हे 3 वेळेस यायला हवे पण उत्तर येतं 4 3 वेळेस, म्हणजे हे पर्याय योग्य नाही. त्यानंतर आपण दुसरा पर्याय ठेवून बघू. दुसरा पर्याय आहे चौकटच्या जागेवर 9, वर्तुळ 4, तर त्रिकोण मध्ये 5 यायला हवे. आपण वजाबाकी करू. 5 मधून 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5, 9 मधून 4 गेले 5, यायला हवे 5 आणि उत्तरही आलं 5, म्हणजे आपलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. आज आपण स्वाध्याय 9.1 पूर्ण बघितला. पूर्ण प्रश्न हे विश्लेषणासह घेतले आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.